अगदी रिपीट होणारा तमाशा आहे. पण हे जर बदलायचं असेल, तर जनरली असं म्हटलं जातं, की क्रांती किंवा बदल घडवायचा असेल, तर युवा जे आहे, हे याच्यामध्ये खूप महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतात. आपण जर भारताचं बघितलं, तर भारताकडे बघितलं जातं, की सगळ्यात जास्त युवक असलेला कुठला देश असेल, तर भारत आहे. आता हे 2 जर आपण सगळं बघितलं, तर हे दोन्ही स्टेटमेंट आपल्याला खूप कॉन्ट्राडिक्टरी वाटतात. जर भारतामध्ये युवा शक्ती आहे, युवा ताकद आहे, असं असेल, तर अजूनही हे जे काही युवा आहेत, हे शांत का आहेत? मग ह्या सुशासनासाठी युवक प्रयत्न करताना आपल्याला का दिसून येत नाहीत? तसं असं आहे, की आणि मला थोडंसं एक ग्लिमर ऑफ होप पण सांगायचं आहे, की मी आता अलीकडे निवृत्तीनंतर बऱ्यापैकी फिरत असतो तरुणांच्या मध्ये लेखनाच्या याच्या दृष्टीने असतो. 3-4 वर्षापूर्वीची परिस्थिती वेगळी होती आणि आजची परिस्थिती वेगळी आहे. आज जरा थोडासा युवक हा थोडासा आणखी त्याच्यामध्ये संवेदनक्षम झाल्यासारखा दिसतो या सगळ्या प्रश्नांकडे. त्याचं कारण आहे, की नोकऱ्या संपुष्टात येत चाललेल्या आहेत आणि जर आपण केवळ हे नुसतंच गप्पा म्हणून नाहीये, तर इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनचा रिपोर्ट आहे, की 42% जे ग्रॅज्युएट्स आहेत या देशातले त्यांना हे रोजगार नाहीये किंवा मग एम-पी-एस-सी आणि यू-पी-एस-सी करणारे जे आहेत ते 12-13 लाखातून 1000 देशभरामधून किंवा मग आपल्याकडे 7-8 लाखामधून 200-300 लोक सिलेक्ट होतात. त्यामुळे प्रचंड बेरोजगारी आहे आणि ही त्यांना आता जाणवते आणि खाजगी क्षेत्रातला रोजगार हा आता त्याप्रमाणे प्लॉटिंग होत चाललेला आहे आणि तो कदाचित कमी पण होत जाणार आहे. हे सगळे धग त्यांना आता जाणवायला लागलेले आहे आणि मला वाटतं, की थोडंसं कुठेतरी ऑर्गनाइज स्वरूपात त्यांना संवेदनक्षम केलं, तर ते निश्चितपणे यामध्ये उतरतील आणि आता तसं वारं वाहू लागलेलं आहे. अर्थात याच्यासाठी केवळ ते त्यांच्यावर सोपवून चालवणार नाहीये. तर काही याच्यासाठी राजकीय पक्षांनी पण हा मुद्दा हातात घेतला पाहिजे, की ज्यांना खरंच या देशाचं आणि राज्याचं भलं करायचंय, की तरुणांना याच्यामध्ये उतरवलं पाहिजे. की कशासाठी? की त्यांच्या रोजगाराच्या समस्या सोडवणं, त्यांच्या अर्थार्जनाच्या समस्या सोडवणं, त्यांचे छोटे-छोटे व्यवसाय करायचे असतात त्याच्यामध्ये काय त्यांचं हँड होल्डिंग करायचं आहे आणि मग त्यांची जी ताकद आहे आणि खरं म्हणजे की भारताची जी तारुण्याची जी ताकद आहे, ती इकडे खरं म्हणजे की लोकशाही सुदृढ करण्यासाठी सुद्धा वापरली पाहिजे. जे खरं म्हणजे ते एकमेकांशी पूरक असे आहेत. तर त्यांची ताकद लोकशाहीसाठी वापरली, तर त्यांना त्यांची सुद्धा समस्या आहेत त्या कमी होत जातील आणि हे कुठेतरी त्यांना समजून दिलं पाहिजे. सध्या ते काय बघतात, हे आमचा प्रांतच नाहीये. हे राजकीय पक्ष आहेत आणि ते आहेत किंवा कुठेतरी तुमच्या सोशल मीडियावरती टीका-टिप्पणी करायची आणि मग तिथेच ते थांबायचं. मला वाटतं की त्याच्यामध्ये सुद्धा आता तो प्रगल्भ होत चाललेला आहे. तो संवेदनक्षम होत चालला आणि ही एक फार चांगली गोष्ट आहे. पण याच्यामध्ये थोडंसं आता याची व्यापकता आणण्याची गरज आहे आणि पुढच्या निवडणुकीपूर्वी मला वाटतं अशी मूव्हमेंट होणं गरजेचं आहे.